सुवर्ण कृषी महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी पोलीस किसान सहकारी संस्था पंढरपूर यांनी सेंद्रिय विषमुक्त डाळिंब, केशर आंबा, केळी, कांदा व एकरी 92 टन ऊस उत्पादनासाठी पोलीस किसान कृषी विज्ञान मंदिर अंतर्गत 10 ड्रम कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र बाजीराव विहीर पंढरपूर येथे सुरू केले आहे। पोलीस किसान प्रशिक्षक श्री शुभम बागल, संगणक तज्ञ व डाळिंब, कांदा, केशर आंबा, केळी, ऊस उत्पादक शेतकरी। नमस्कार, मी पोलीस किसान सहकारी संस्था पंढरपूर या संस्थेचा संस्थापक सचिव। आज आपण पंढरपूर बाजीराव विहीर इथे श्री शुभम बागल, संगणक तज्ञ आणि इनोव्हेटिव्ह ऊस, डाळिंब, केळी, कांदा, कडधान्य, तृणधान्य उत्पादक शेतकरी याच्याकडे आलेला आहोत। शुभम गेल्या 2 वर्षापासून पोलीस किसान सहकारी संस्थेच्या वैज्ञानिक सहवासात राहून 10 ड्रम कृषी तंत्रज्ञान आधारित तो या सर्व फळपिकांची शेती करीत आहे आणि बऱ्यापैकी त्याचा माल निर्यात देखील झालेला आहे। आज शुभमकडून आपण त्याच्या 10 ड्रमची माहिती घेणार आहोत। तर मी शुभमला विनंती करतोय की त्याने आता 10 ड्रमची माहिती सुरू करावी। नमस्कार, मी शुभम बागल, राहणार वाखरी, तालुका पंढरपूर, आपलं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत 10 ड्रम थेअरी। 10 ड्रम थेअरी मध्ये नक्की काय आहे, काय कंटेंट आहेत ते आपण जाणून घेऊया। हा सर्वप्रथम आपण वॉटर हीटर पासून सुरुवात करूया। वॉटर हीटर हा जीवाणू आणि बुरशींसाठी आपण निर्जंतुक करून पाणी घेण्यासाठी याचा वापर केलेला आहे। त्यानंतर अमिल द्रावण, यामध्ये आलं, मिरची आणि लसूण याचा समावेश केलेला आहे आणि हे थ्रिप्स असू द्या, ऍफिड्स असू द्या, मावा असू द्या यासाठी उत्तम काम करतं। त्यानंतर मासा अर्क, यामध्ये मासळी अर्क आहे, याचा प्रोटीनसाठी आपण वापर करू शकतो। यानंतर EM2 द्रावण, हे EM2 द्रावण आहे, हे मुळी वाढीसाठी सर्व पिकांना उपयुक्त आहे। यामध्ये फळ अर्क, फळ अर्क मध्ये सडलेली फळं वगैरे आपण यामध्ये एकत्रित करून 15 दिवस पॅक टोपन मध्ये आपण ते तयार करतो। त्यामध्ये मायक्रोन्यूट्रंट वगैरे भरपूर प्रमाणात उपलब्ध होतं। हा खेकडा अर्क, याचं प्रोटीन आणि विटॅमिनचं भरपूर पोषण आहे यामध्ये। EM कोंबडी अर्क म्हणजे यामध्ये आपण कोंबड्या आणि त्याची विष्ठा याचा समावेश केला आहे। यामध्ये NPK चं प्रमाण भरपूर आहे आणि विटॅमिन आणि प्रोटीनचं प्रमाण सुद्धा भरपूर आहे। ह्युमिक ऍसिड द्रावण, यामध्ये ह्युमिक ऍसिडचं द्रावण आहे। एम्प्युलोमायसिस मध्ये भुरीसाठी काम करते। एम्प्युलोमायसिस हा एक जीवाणू आहे। बॅसिलस हे करप्या, कुजव्या, डावण्या, भुरीसाठी उत्तम काम करतं। KSB, यामध्ये पोटॅश उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत, ते आपल्याला पोटॅश उपलब्ध करून देण्यासाठी भरपूर प्रमाणात मदत करतात। PSB, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, यामध्ये फॉस्फेटचे प्रमाण उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणू करतात। ॲझोटोबॅक्टर हा नत्र उपलब्ध करून देणारा जीवाणू आहे, यामध्ये नत्र आपल्याला जास्त प्रमाणात उपलब्ध करून देतो। EM अर्क, कट करा। हे वेमेल अर्क, यामध्ये वेखंड, मिरची आणि लसूण याचं द्रावण आहे। हे थ्रिप्स, मावा, तुडतुडे आणि लाल कोळी वगैरे सर्व किडींसाठी उपयुक्त आहे। हे DF द्रावण, मायक्रोन्यूट्रंट DF। EM देशी केल्प, यामध्ये कोरफड वगैरे इत्यादींचा समावेश केलेला आहे। हे सुडोमोनस आहे, यामध्ये सुडोमोनस जीवाणू आहेत, ते भुरी, दावण्या, करप्या इत्यादींसाठी चांगलं काम करतं। हे पॅसिलोमायसिस, हे एक बुरशी आहे, यामध्ये निमॅटोडसाठी सर्व फळबागांना किंवा हे चांगलं काम करतं मुळ्यांच्या वाढीसाठी। हे मेटरायझम आहे, हे थ्रिप्स, भुरी, करप्या, थोडक्यात जैविक कीटकनाशक आहे यामध्ये, हे सुद्धा तेच काम करतं। वर्टिसिलियम, यामध्ये थ्रिप्स, मावा वगैरे सर्व
रस शोषक किडींचा नायनाट करण्यासाठी उपयुक्त आहे. हे मायक्रोरायझा हे मुळे वाढीसाठी चांगलं काम करतं. हे मायक्रोरायझा आहे. हे बिवेरिया हे सुद्धा जैविक कीटकनाशकच आहे. ट्रायकोडर्मा हे सुद्धा ट्रायकोडर्मा आहे. हे रस शोषक किडींसाठी चांगलं काम करतं. हे जे आहे हे ऑक्सिजन पुरवण्यात जीवाणू आणि बुरशांसाठी उपयुक्त आहे किंवा ढवळण्यासाठी. यामध्ये काही जीवाणू आहेत, काही बुरशा आहेत, त्यांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं आहे आणि काउंट वगैरे आपण चेक केलेला आहे. त्याचा काउंट 3 पट जास्त आलेला आहे आणि मल्टिप्लाय उत्तमरित्या चांगलं झालेलं आहे. हे मायक्रोन्यूट्रंट ड्रिप आहे. यामध्ये मायक्रोन्यूट्रंटचे सर्व मायक्रोन्यूट्रंटची उपलब्धता यामध्ये आहे. यामध्ये झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, मॅंगनीज सल्फेट, युरिया आणि अमिनो ऍसिड आणि फॉलिक ऍसिड याचा वापर केलेला आहे. हे 5 स्ट्रोक यामध्ये ह्युमिक ऍसिड, फॉलिक ऍसिड, अमिनो ऍसिड, सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट आणि सिलिकॉन याचा समावेश केलेला आहे. मुळे वाढीसाठी चांगलं काम करते. हे वेस्ट डिकम्पोजर हे जमिनीसाठी चांगलं आहे, मुळे वाढीसाठी आणि पाचरोट वगैरे कुजवण्यासाठी चांगलं आहे. गोकृपा अमृत हे मुळे वाढीसाठी चांगलं काम करतं. तर हा माझा आहे 10 ड्रमचा प्लांट. यामध्ये सर्व जैविक निविष्ठा आणि 10 ड्रम थेरी, मायक्रोन्यूट्रंट असेल, 5 स्ट्रोक असेल, गोकृपा अमृत असेल, वेस्ट डिकम्पोजर असेल किंवा परत EM अर्क असेल, खेकडा अर्क असेल, मासळी अर्क असेल, अमिल अर्क, विमिल अर्क, सर्व प्रकारच्या बुरशा आणि जीवाणू याचा समाविष्ट आहे. आणि हे सर्व मी पिकांना माझ्याकडे डाळिंब आहे, ऊस आहे, केळी आहे, टोमॅटो आहे, खरबूज, कलिंगड इत्यादी आणि ऊस इत्यादींसाठी मी वापर करतो आणि रिझल्ट 1 नंबर आहे.